सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। श्रीमन्महागणाधिपतये नमः। गणपतीला नमस्कार करा। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कुंभजलेस्मिन् सन्निधिं कुरु। वरुणाय नमः। वरुणाला नमस्कार करा। सर्व इष्टमित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का? हो। शुभमंगल। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरम् ओधरं ग्रामे रांजण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल। गोत्रे भिन्न परस्पराहुनि तशी की भिन्न ज्यांची कुळे जीवे एकची होती ती वरवधू आजन्म ज्यांच्या मुळे ते ईश कृपे घडूनी सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल। लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग पुल्या व्हा बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल। सीताराम पती दिसेच जगती चंद्रा प्रति रोहिणी सावित्री पति सत्यवान जणुकी नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंसीधरा तैसे हरिश्चंद्र तारामती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल। आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गुह्यों ते मधुपर पूजन करा अंतः पटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करा
वाजंत्रे बहुगल बला न करता कुरिया सदा मंगलम शुभमंगल यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रियोगं स्मरामि सुमूर्त 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 वधूवराने एकमेकाहार घालाम विवस्वान् भगवान् स्वस्ति करोतु तव सर्वशा दिग्गजा शैव चत्वारा क्षितिश्च गगनं ग्रहाम् उभयता मस्तके कुङ्कुमाक्षतावहं कन्यादां भूर्यां धर्मे चार्थे च कामे च त्वयमतिचारतां न त्याज्याहुतिरिव भूतौ संसारभूतिदाम् अहं नातिचरिष्यामि यदुक्तं भवता तदा सत्यं नातिचरिष्यामि कंकणबंधन बांधा येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबला तेन त्वामपि बध्नामि रक्षे माचल माचल सप्तपदी उर्का विष्णवे नमः ईशे नमः विष्णवे नमः ऊर्जे नमः विष्णवे नमः रायस्पोषाय नमः विष्णवे नमः मायो भव्याय नमः विष्णवे नमः प्रजाभ्यो नमः विष्णवे नमः ऋतुभ्यो नमः विष्णवे नमः सख्याय नमः शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु पुत्र पौत्र धनधान्य समृद्धिरस्तु ध्रुवतार्याला नमस्कार करा ध्रुवाय नमः अहल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी यथा तथैव अखंड सौभाग्यवती भव शरच्छतम् सद्गुरूच्या प्रसादाने आलेल्या साक्षात्काराचा दिव्य अनुभव ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये शब्दांकित केला असला तरी या गीताला दुसऱ्याही एक लौकिक अर्थाची बाजू असू शकते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर नावाचं हे रोप महाराष्ट्राच्या अंगणामध्ये लावलं. ते वाढता वाढता इतकं वाढलं की संपूर्ण जगाला त्याचा आश्रय घेता आला आणि संपूर्ण जगाला त्याचं कृपाक्षेत्र लाभलं. ज्ञानेश्वर हे विश्वमय झाले. विचारे विश्व होऊनी विश्वा माझी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे की विश्व होऊनच विश्वामध्ये आपण संचार करावा, विहार करावा. ती कोटी ज्ञानेश्वरांना प्राप्त झाल्याचा सुद्धा अर्थ या गीतामधून निघू शकतो. हा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातला एक अत्यंत दिव्य क्षण आहे की ज्यावेळेला ज्ञानेश्वरांना खऱ्या अर्थाने परमेश्वराची प्रतीती आली. ज्या परमेश्वराचा ते बाहेरच्या जगात शोध घेत होते त्याचं तर दर्शन त्यांना झालंच, पण त्या व्यतिरिक्त खऱ्या परमात्म्याचा प्रत्यय सुद्धा त्यांना आला. अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुझं ध्यान करो आले तुझा तूची देव तुझा तूची भाव फिटला संदेह अन्य तत्वी. ज्ञानेश्वरांना खरा परमेश्वर हे त्या ठिकाणी आढळला की ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं की आपला अंतरात्मा आणि परमात्मा, आपला अंतरात्मा आणि विश्वात्मा याच्यामध्ये अभेद नाही. यातल्या अद्वैताची प्रचिती येणं हा साधकावस्थेतला सर्व चरमकोटीचा अनुभव ज्ञानेश्वरांना त्यात आला. ही अनुभूती व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात की तू आता पावन झालास याचं कारण तुला तुझे ध्यान कळो आले. तू कोण आहेस याची तुला प्रचिती आली. तू कोण आहेस याची तुला ओळख पटली आणि ज्याचा शोध घेत तो आतापर्यंत आटापिटा करीत होतास त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर नसल्याची अशी एक फार मोठी अनुभूती तुला आली. रवींद्रनाथांच्या एका कवितेमधली प्रेयसी असं म्हणते की तिने संपूर्ण त्रिखंडामध्ये आपल्या प्रियकराचा शोध घेतला. तो सापडला नाही, त्याच्यामुळे ती निराश झाली आणि कपाळावर हात मारून बसली. थोड्या वेळाने तिच्या लक्षात आलं की ज्याचा शोध घेत आपण बाहेर हिंडत होतो तोच तर आपल्या डोळ्यांच्या काठांवर येऊन बसलेला आहे. त्यामुळे आपल्याला पाहता येऊ शकतं. तो जर नसता तर आपल्याला पाहता आलं नसतं. तो नसता तर आपल्याला ऐकता आलं नसतं. तो नसता तर आपल्याला बोलता आलं नसतं. या सर्व ज्ञानेंद्रियांना जी शक्ती प्राप्त झाली ती त्याच्या कृपाप्रसादामुळे झाली. ही प्रचिती तिला आली. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांना हा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव साधकाच्या आयुष्यातला परमोच्च स्वरूपाचा असा आनंद आहे. नागपूरचे प्रसिद्ध कवी बोबडे यांची 4 ओळींची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, सागर पोहत बाहू बलाने नाव तयास मिळो न मिळो रे.
ज्याला आपल्या बाहूच्या बळावर संपूर्ण समुद्र पोहून जाण्याचा आत्मविश्वास आहे, त्याला नाव मिळाली काय आणि न मिळाली काय फारसा प्रश्न नाही. सागर पोहत बाहू बळाने, नाव तयास मिळो न मिळो रे. स्वयेच जो तेजो निधी तरणी, तद्गृही दीप जळो न जळो रे. जो स्वतः सूर्यनारायण आहे, तेजोनिधी आहे, त्याच्या घरी संध्याकाळच्या वेळी सांजवात लागली काय आणि न लागली काय याची चिंता करण्याचं कारण नाही. कवी पुढे असं म्हणतात की जो करी कर्म अहेतु निरंतर, वेद तयास कळो न कळो रे. जो निष्काम बुद्धीनं कर्मयोग आचरण करतो त्याला वेद प्रत्यक्ष कळले किंवा न कळले फारसे बिघडत नाही. शेवटच्या ओळीत कवी म्हणतो, आणि ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे. ज्याला स्वतःची ओळख पटली त्याला देवाची प्राप्ती झाली काय आणि न झाली काय फारसा प्रश्न नाही. ज्ञानेश्वर आता या अनुभवापर्यंत येऊन पोचलेले आहेत. दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभर वाती शून्य झाल्यात. आता दिवे लागलेत, सर्वत्र प्रकाश पडलाय. कोणता प्रकाश कोणत्या दिव्याचा हे आता ओळखू येईन असं झालेलं आहे. प्रकाश देणं यातच दिव्याचं साफल्य आहे. प्रकाश देणं यातच वातींची कृतार्थता आहे. आता एकदा प्रकाशाची प्राप्ती झाल्यानंतर वातीची दखल घेणं किंवा न घेणं हे महत्त्वाचं नसतं. याचं कारण कार्य प्रगट झाल्यानंतर कारणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता उरत नसते. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. ज्या वृत्तींच्या प्रभावामुळं माणूस सर्व प्रकारच्या कर्मांना प्रवृत्त होतो, जगण्याची त्याला स्फूर्तीही वाढत असते, त्या वृत्ती आता मुरडून गेलेल्या आहेत. त्या वृत्तींची आता आकांक्षा ही स्थिरावलेली आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या निवृत्त झाल्या आहेत. आणि त्या निवृत्त होण्याचं कारणही असं, ज्या जगामध्ये आपण जगतो ते जग आणि वैकुंठ, वैकुंठ आणि विठ्ठल या सर्वांची एकरूपता त्याच्या प्रत्ययाला आलेली आहे. अवघेची वैकुंठ चतुर्भुज, संपूर्ण वैकुंठ चतुर्भुज परमात्म्याने ओतप्रोत भरल्याची प्रचिती त्याला येते. वैकुंठ पृथ्वी या दोघांमध्येही आता अंतर उरलेलं नाही. याचा अर्थ तो विश्व विराट परमात्मा पृथ्वी संपूर्ण व्यापून त्याच्यासमोर साक्षात उभा आहे. आता यानंतर वृत्तींना गतिमान होण्याची गरज नाही. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, विठ्ठला संदेह अन्य तत्वी, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. मुरडुनिया मन उपजलासी चित्ते, मुरडुनिया मन उपजलासी चित्ते, कोठे तुझरी ते न दिसे रया, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. दीपकी दीपक मावळल्या ज्योती, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. निवृत्ती परम अनुभव
अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. वाटली घडी घडी युगा परी तुझ्या विना. वाटली घडी घडी युगा परी तुझ्या विना. वेगळीत धुंद आज चांदण्यात साजना. अबोल सर्व जाहला अबोल सर्व झाला. मिलनात भावना. वाटली घडी घडी श्वास श्वास सांगतो हवेत गंध कोणते. श्वास श्वास सांगतो हवेत गंध कोणते. धुंद धुंद दरवळे कवेत फूल कोणते. रात्र चांदणी अशी टिपून घेई जीवना. अबोल सर्व जाहल्या मिलनात भावना. वाटली घडी घडी दूर राहते कशास. दूर राहते कशास. आज फार लाजुनी अंतरात येतसे उधाण एक साजणी. आज शुक्र चांदणीस चंद्र भेटला पुन्हा. अबोल सर्व झाला मिलनात भावना.
विनाशाय भगवन् भगवद्गीता सार्थकराय जय देव जय देव जय जय शिवराय जय जय शिवराय छाया अनन्य शरणा आर्या ताराय जय देव जय देव जय जय शिवराय आणि भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषःकाल झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली. नवी कोरी हाय पर अजून नाही. नवी कोरी हाय पर अजून नाही. माझ्यावर कुणाची मालकी इष्टाची मी ढोलकी ग बाई बाई इष्टाची मी ढोलकी ओढवती इष्टाची मी ढोलकी. इष्टाची मी ढोलकी ढोलकी इष्टाची मी ढोलकी ओढवती इष्टाची मी ढोलकी. अंगा अंगावर भरले नक्षी अंगा अंगावर भरले नक्षी दोन्ही बाजूला गोल गोल पक्षी दोन्ही बाजूला गोल गोल पक्षी बघल त्याला जड वाटिया उचल त्याला हलकी. इष्टाची मी ढोलकी ढोलकी इष्टाची मी ढोलकी ओढवती इष्टाची मी ढोलकी. इष्टाची मी ढोलकी ढोलकी इष्टाची मी ढोलकी ओढवती इष्टाची मी ढोलकी. गळ्यात पडून करते फिरते गळ्यात पडून करते फिरते लाड लाड बसते मांडीवरती लाड लाड बसते मांडीवरती. इचकी मारून खेळ त्याची मज्जेत घेते फिरकी. इष्टाची मी ढोलकी बाई बाई इष्टाची मी ढोलकी ढोलकी इष्टाची मी ढोलकी. इष्टाची मी ढोलकी इष्टाची मी ढोलकी इष्टाची मी ढोलकी. नवी कोरी हाय पर अजून नाही. नवी कोरी हाय पर अजून नाही. माझ्यावर कुणाची मालकी इष्टाची मी ढोलकी ग बाई बाई इष्टाची मी ढोलकी
इश्काची मी ढोलकी हो ढोलकी इश्काची मी ढोलकी अंगावर भरले नक्षी अंगावर भरले नक्षी दोन्ही बाजूला गोल गोल पक्षी दोन्ही बाजूला गोल गोल पक्षी बघल त्याला जड वाटिया उचल त्याला हलकी इश्काची मी ढोलकी ढोलकी इश्काची मी ढोलकी ढोलकी इश्काची मी ढोलकी इश्काची मी ढोलकी हो ढोलकी इश्काची मी ढोलकी हो ढोलकी इश्काची मी ढोलकी गळ्यात पडून करते फिरते गळ्यात पडून करते फिरते लाड लाड बसते मांडीवरती लाड लाड बसते मांडीवरती इतकी मारून खेळ त्याची मज्जेत घेते फिरकी इश्काची मी ढोलकी हो बाई बाई इश्काची मी ढोलकी ढोलकी इश्काची मी ढोलकी इश्काची मी ढोलकी इश्काची मी ढोलकी इश्काची मी ढोलकी या मंडळी या रंगदेवतेला अभिवादन करून कणेकरीच्या या प्रयोगाला तुम्हा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या या तुम्ही मायबाप प्रेक्षक, मानाचे पानाचे टोचलेल्या कानांचे, तुमच्या या कानावर आणि त्यापासून 4 बोटांच्या अंतरावर असलेल्या तुमच्या चाणाक्ष डोळ्यावर भिस्त ठेवून हा आगळा वेगळा एकपात्री प्रयोग सर्वार्थानं प्रयोग करण्याचं धाडस करीत आहोत. याला मुळी विषयच नाही, विषयांतर भरपूर. या आहेत गप्पा. गप्पांना कुठे एक विषय असतो. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे बोलण्याच्या ओघात विषय निघत जातात. टार्झन नाही का एका झाडावरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्या झाडावर जायचा? आता फरक असलाच तर तो एवढाच की तो टार्झन कधी पडला नाही आणि हा टार्झन चांगला नाकाडावर आपटू शकतो. वाढती महागाई, राजकीय अस्थिरता, सामाजिक समस्या, प्रापंचिक विवंचना, शारीरिक दुखणी, ऑफिसच्या कटकटी या सगळ्यातून 2 घटका विरंगुळा शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. जशी चिकन करी, फिश करी तशी ही शिरीष कणेकर कृत कणेकरी. मात्र ही श्रावणात, चातुर्मासात, अगदी संकष्टीला आणि एकादशीला सुद्धा चालू शकेल. बघायचं, ऐकायचं आणि हसू आलं तर हसायचं. हसण्यावर, अगदी खळखळून हसण्यावर सुद्धा सरकारनं अद्याप टॅक्स लावलेला नाही. पुढचं कुणी पाहिलंय? नाही, पुढचं तुम्हीच पहा. शिरीष कणेकर यांचा कुठल्याही एका विषयाला धरून नसलेला 1 मॅन स्टँडअप टॉक शो कणेकरी. पाहिलं काही खास रोषणाई नाही, प्रकाश योजना नाही, डिमर्स नाहीत, हॅल्युजन्स नाहीत, स्पॉट फळीवरनं डोक्यावर डबा पडतो तसा डोक्यावर पडतो तो स्पॉट, तो नाही, काही नाही. सेट्स भव्य जाऊ द्यात पण प्रायोगिक नाटकात असतात तसे देखील सेट्स नाहीत.
दिमागदार नेपथ्य मोहन वाघांचं असतं असं त्यांना वाटतं, ते देखील नाही. सगळं कसं वृक्ष भकास रखरखीत समाजवाद्यांच्या थोबाडासारखं. नाही, हे असं आहे. त्याचं काय गंमत आहे माहिती आहे का? आम्हाला की नाही या अवडंबराची, या सोपस्कारांची, या उपचारांची मुळी गरजच नाही आहे. कार्यसिद्धीस न्यायला हा 5 फुटी राक्षस समर्थ आहे. नाही, समर्थ वगैरे अजिबात काही नाही आहे. एक रामदास स्वामी समर्थ, त्याच्यानंतर एकदम शोभना समर्थ. आम्ही कसले आले समर्थ? अर्थ न स्वार्थ, सगळं व्यर्थ, नुसता अनर्थ. हे असं बोलता आलं ना की कालांतराने माणूस शिवाजीराव भोसले म्हणून ओळखला जायला लागतो. ती माऊली तिची सावली, ज्याला पावली त्याला भावली, बाप मावाली आई करपली, पोरं झाली, ट्रॅम गेली, बस राहिली, टॅक्सी महागली, तू मोहम्मद अली मी ब्रुसली, केळ्याच्या साली कलकत्तेवाली. नाही, हे असं आहे. याचं खरं कारण असं आहे की आम्हाला वेगळं काही परवडत नाही. नवरा जेव्हा बायकोला म्हणतो ना की तू साध्या सुती साडीतच सुंदर दिसतेस, नाही काहीतरी घोळ आहे, गोची आहे, सॉलिड गोची याच्या. नवऱ्याला स्वतःची बायको सुंदर दिसेल कशाला? नोकऱ्या आणि बायका लग्नाच्या या नेहमी दुसऱ्याच्या, विशेषतः शेजाऱ्याच्या सुंदर वाटतात. आपली बायको जर सुंदर, सुगरण, कलासक्त, चतुर, लाघवी, चामिंगसी वगैरे 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 वाटायला हवी असेल तर आधी तिचं शेजाऱ्याशी लग्न लावून द्यायला हवं. म्हणजे जेवढा काळ ती शेजाऱ्याची बायको असेल तेवढा काळ ती आपल्याला चांगली वाटेल. शेजारी मात्र तिला लगेच विटेल. हा, कारण आता काही ती त्याच्या शेजाऱ्याची सोनपुतळी बायको राहिली नाही. तर नवरा जेव्हा बायकोला म्हणतो की तू साध्या सुती साडीतच सुंदर दिसतेस, तेव्हा त्याला असं म्हणायचं असतं, असं अभिप्रेत असतं की कांजीवरम, बनारसी, चंदेरी, इंदोरी, पटोला, कुट्टा, तंचोई, सिल्क या महागड्या साड्या माझ्या खिशांना परवडत नाहीत. हे साड्यांची देखील एक गंमतच असते नाही. त्या तयार करतो कोण, त्या विकतं कोण, पैसे टाकून त्या विकत घेतं कोण आणि नेसतं कोण? आणि साड्या परवडत नाहीत काय? 555च्या 3 पाकिटांची दिवसामध्ये जाळून राख करायला परवडतं. मित्रांबरोबर इंग्रजी सिनेमांना हॉटेलात जायला परवडतं. 5 रुपये पॉईंटनी शनिवार रविवार रमी खेळायला परवडतं. पीटर स्कॉटची अख्खी बाटली परवडते. आणि फक्त साड्या परवडत नाहीत काय? बायकांनी देखील खरं म्हणजे नवऱ्यांना ठणकावून सांगायला पाहिजे की तुम्ही देखील कशाला ते टेरिकॉटचे शर्ट आणि टेरिवूलच्या पॅन्टींवरती हकनाक पैसे खर्च करता? तुम्ही की नाही चटेरी पटेरी चड्डीतच छान दिसता. नाही, मी पाहिलं आहे, खरं सांगतो मी तुम्हाला, मी पाहिलं आहे. काही माणसं अंडरवेअर विकत घेताना चड्ड्या दुकानदाराशी रंगावरून हुज्जत घालतात. निळी नको, निळी नको, काय निळी नको, जांभळी गॉडी वाटते फार. तुला काय वाटतं उषा? तुमच्याकडे फेंट हिरव्या रंगाची चड्डी आहे का? फेंट हिरव्या रंगाची? अरे, फेंट हिरव्या रंगाची चड्डी घालून तू कुणाकडे जाणार आहेस? आणि त्या अवतारात तुला पाहिल्यावर त्याला फेंट येणार नाही का? जाऊन दे, झालं. आपण तर बुवा सध्या निवृत्त जीवन जगतोय. पण निवृत्त झालो असलो तरी जगण्यासाठी मला काम हे करावंच लागतं ना. पण काम करण्यासाठी वेळ कुठून आणायचा हेच मला कळत नाही. लोकांपाशी एवढा वेळ कसा असतो काही कळत नाही मला. टी व्हीवरच्या मराठी मालिका बघण्यासाठी देखील लोकांकडे वेळ असतो. आज दामिनी आहे, हे जी माणसं कौतुकाने बोलू शकतात ती माणसं मला की नाही नोकरीवरनं लाथ मारून काढलं, मला एड्स झाला आहे, हे देखील ती माणसं तेवढ्याच कौतुकाने बोलू शकतात. मला पोरींकडे बघायला वेळ नसतो. आई शपथ सांगतो मी तुम्हाला. काय कार्यक्रमाला 2-4 पोरट्या उझरत्या दिसतील तर दिसतील, पण एक त्यातली नंतर मागे येऊन भेटेल तर शपथ. आम्ही शिवाजीबाच्या कट्ट्यावर बसून नुसते किस्से ऐकायचे की तो फलाना नट बोलता बोलता प्रेक्षकातल्या पोरी पटवतो. खुल्ला उचलतो एकेकीला, खुल्ला उचलतो. आम्ही काचेचा चंद्र नाटकामध्ये बघितलं होतं डॉक्टर लागूंना भावनाला उचलताना. पण ते स्टेजवर ना, स्टेजवरून प्रेक्षकातल्या पोरी उचलायच्या आणि त्याही खुल्ला.
म्हणजे रिमोट कंट्रोल हवा. हे खरे वेटलिफ्टर्स. मराठी रंगभूमीने आपल्याला काय दिले यासारख्या परिसंवादात या उचल्यांच्या कामगिरीचा खरं म्हणजे गौरवाने उल्लेख व्हायला हवा. मला मला केस कापायला वेळ नसतो. स्वतःची लोकांना ओव्हरटाईम करायला, सेलमध्ये खरेदी करायला, साहेबाच्या घरी वालपापडीची भाजी नेऊन पोस्ती करायला. नाही सर या साईडला आलो तो म्हटलं खादाडे साहेबांना वालपापडीची भाजी आवडते, 1 किलोभर नेऊन टाकावी. तर साहेबाच्या घरी वालपापडीची भाजी पोस्ती करायला, सी फेसवर भिंतीला टेकून आणि कुणाकुणाला टेकून आईस्क्रीम खायला, दारू प्यायला, दारू पिऊन ओकायला, या सगळ्याला लोकांकडे वेळ असतो आणि माझ्याकडे वेळ नसतो. कधी कधी मला शंका येते की आपल्या एकट्याच्याच वाट्याला कमी तासांचा दिवस आलाय की काय. आता बघा, दिवसाचे 24 तास, त्यातले रात्रीचे 8 तास झोपण्यात गेले. वास्तविक रात्री झोपलंच पाहिजे असा काही माझा आग्रह नाही, पण सगळेच झोपतात हो. रात्रपाळीचे उपसंपादक झोपतात. म्हणून तर लिअँडर पेसच्या पायाचा घोटा मुरगळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पेपरात वाचतो की त्याचा गुडघा मुरगळला. आता डोळ्यांवर झापड आल्यानंतर घोटा काय रे गुडघा काय एकच. नशीब आपलं मेंदू मुरगळला असं छापत नाही. तर रात्रपाळीचे उपसंपादक झोपतात, ड्युटीवरचे पोलीस झोपतात, रात्रपाळीचे पहारेकरी झोपतात, जागरणाने ॲसिडिटी वाढते म्हणून घरफोडे झोपतात. मग आपणच काय एकट्यानं लालू प्रसाद यादवसारखं जागा राहायचं? हे लालू प्रसाद यादवसारखं म्हणजे भूतासारखं असं मला म्हणायचं. म्हणून नाईलाजाने मी झोपतो. पण खरं विचाराल ना तुम्ही मला, तर मला दुपारी झोपायला आवडतं. दारं खिडक्या पडदे लावून, अंधार करून, फुल स्पीडने फॅन लावून 3 तास डिसेक्शनला आणलेल्या फ्रॉकसारख्या तांगड्यात आणून निद्रा राणीच्या कुशीत झोपायचं. एरवी आम्हाला कशाला कोण कुशीत झोपायला दिलं हो. शिवाय दुपारी झोपल्यानं आयुष्य वाढतं असं एका पाश्चात्य शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय. हे पाश्चात्य शास्त्रज्ञ असतात ना, हे मानवजातीच्या कल्याणासाठी नेहमी सोयीस्कर असे शोध लावित असतात. अतिधूम्रपान हे तब्येतीला अपायकारक नसून उपायकारक असते. मद्यसेवनाने कर्करोग बरा होतो. प्रचंड तिखट खाल्ल्याने आतड्याची प्रतिकारक शक्ती वाढते आणि पुढे त्याचा उपयोग बॅडमिंटनचे नेट तयार करण्यासाठी करता येतो. व्याभिचारातून संतती नियमन साधता येते. नाही असेल माझा अनुभव थोडा तोकडा पडतो या बाबतीत. तर दिवसाचे 8 आणि रात्रीचे 3, 11 तास झोपेत गेले. 24 11 गेले, राहिले 13. वा, रँगलर कणेकर काय गणित आहे ना. त्याचं काय झालं माहिती आहे का, परीक्षेत 100 याचे मार्क गेले, याचे मार्क गेले, याचे मार्क गेले, असं करीत करीत शेवटी आमच्या पेपरवर मोठ्या मुश्किलीने 7-8 मार्क उरायचे. त्यामुळे गणित स्ट्रॉंग झालं, विशेषतः वजाबाकी पक्की. भारतीय फलंदाजीतून सचिन तेंडुलकर वगळला गेला की खाली काय शिल्लक राहतं हे आपल्याला लगेच कळतं. आता उरलेल्या 13 तासात 2 तास सकाळचे अन्निक, पूजा, भट नाही, बेदी पण नाही, मात्रा पण नाही, आपली सगळी देवाची पूजा, पेपर चालणंच हो, वाचण्यासारखं असतं काय त्यात. 2 तास आणखी ब्रेकफास्ट, 2 वेळची जेवणं, 4 वाजता चहाबरोबर काय, सांजा, पोहे, तिखट मिठाच्या पुऱ्या, काहीतरी चावम्या. 1.5 तास सकाळी आणि 1.5 तास संध्याकाळी मी शिवाजी पार्कला नेमाने फिरतो. देशाला आपली गरज आहे ना, मग आपण तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. 24 18 तास संपले. 1 तास टेलिफोनवर रॉंग नंबर फिरवणं आणि रॉंग नंबर घेणं. 1 तास दूधवाल्यापासून फेरीवाल्यापर्यंत प्रत्येकासाठी दरवाजा उघडणं, त्याच्याशी अत्यंत लीनतेने बोलणं आणि त्याची हरकत नसल्यास दरवाजा पुन्हा लावून घेणं. 2 तास, किमान 2 तास बायकोचं आत्मचरित्र रूपी पुराण, आख्यान, व्याख्यान, निरूपण, निवेदन, विवेचन, स्वगत, आत्मगत कानामध्ये प्राण आणून ऐकून घेणं. तिच्या माहेरचे बैल, सॉरी तिच्या माहेरचे नातेवाईक
ती त्यांना नातेवाईक असंच म्हणते. यांच्या समोर मी म्हणजे रामदास, तुकाराम, एकनाथ या संत शिरोमणींपुढे भूपत डाकू, रामन राघव, तिच्या वडिलांनी एकदा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांबरोबर एकाच कागदातून भेळ कशी खाल्ली होती, आहात कुठे, वेअर आर यू. तिच्या एका बहिणीचा हात पापलेट चिरता चिरता कसा चिरला गेला आणि तरी न थांबता ती चिरतच कशी राहिली. पापलेट हात नाही. बाकी झाशीच्या राणीच्या काळापासून शौर्याची डायमेन्शन्स किती बदललेत नाही. तिचा एक भाऊ नाही, तो थोडा वेडसर आहे, तो नाही, तो तुरुंगात होता, तो पण नाही, तिसरा तो डिट्टो सही हुबेहूब मांजराचा आवाज कसा काढतो. नाही, कमाल आहे, मी मानतो, कौतुक आहे. आजवर मी एकाही बैलाला मांजराचा आवाज काढताना ऐकलेला नाही. आता फक्त 2 तास ॲट माय डिस्पोजल राहतात. त्यात मुलांचा अभ्यास, बाजारहाट, गॅसची, विजेची, टेलिफोनची बिलं भरणं, आल्या गेल्या पै पाहुण्याशी सौजन्य सप्ताह असल्यागत बोलणं, या सगळ्या गोष्टी कशा कोंबून बसवायच्या 2 तासात हा माझ्या पुढे प्रश्न आहे मोठा. घड्याळाचं हे गणित कसं सोडवायचं हेच मला कळत नाही. त्यातून बाजारात नाना प्रकारची घड्याळं आली. तो बिन काट्यांचं घड्याळ, कल्पनेनीच अंगावर काटा येतो. बिन आकड्यांचं घड्याळ, बिन आकड्यांचा मटका असू शकेल ना एक वेळ, पण घड्याळ हे फक्त शोसाठी असतं म्हणे. वेळ काढण्यासाठी आणखी तिसरं एक घड्याळ घ्यावं लागतं. शॉकप्रूफ घड्याळ, शॉकप्रूफ म्हणजे डॉक्टरच्या मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही, घड्याळाला शॉक नाही. अनिल कुंबळेचा लेब्रेक खरंच वळला, घड्याळाला शॉक नाही. आज घसा जरा बरोबर नाही आहे असं बाबूजी सुधीर फडके मैफिलीत एकदाही म्हणाले नाहीत, घड्याळाला शॉक नाही. काही घड्याळात की नाही आत्ता वार कुठला आहे, आज महिना कुठला आहे, साल कुठलं आहे, ही माहिती दिली असते. करायची काय असली ढिगभर माहिती आम्हाला. म्हणजे सध्या महिना कुठला चालू आहे किंवा वर्ष कुठलं चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण घड्याळात बघतो की अच्छा 99 सालचा डिसेंबर चाललाय काय, मला वाटलं 72चा जून आहे. काही घड्याळात हे सांगितलेलं असतं की आत्ता या क्षणी न्यूयॉर्कमध्ये किती वाजलेत, मॉस्कोत किती वाजलेत, सिडनीत किती वाजलेत, टोकियोत किती वाजलेत, लंडनमध्ये किती वाजलेत, मशनात किती वाजलेत. अरे करायचे काही फालतू कुचकामी माहिती आम्हाला. 5-12ची डबल फास्ट कर्जत लोकल पकडायची. म्हणून घाईघाईने आपण जर घड्याळात बघायला गेलो आणि तिथं ही माहिती जर आपल्याला मिळणार असेल की आत्ता मॉस्कोत किती वाजलेत, लंडनमध्ये किती वाजलेत, तर ते घड्याळ खलबत्त्यात घेऊन भुगा होईपर्यंत कुठं असं वाटणार नाही का आपल्याला. मग भले येल्सिन आणि क्लिंटन यांना राग येणार असेल ते येऊ द्या. मी एक घड्याळ पाहिलं होतं, त्यात घड्याळ, रेडिओ आणि टेलिफोन हे एकत्र, हे असल्या गोष्टी आहेत. सिंगापूर, बँकॉक, तैवान, दुबई इथून येतात. टेलिफोन, घड्याळ आणि रेडिओ एकत्र. हे कसं वाटतं माहिती आहे का, बिर्याणी, बासुंदी आणि थालीपीठ एकत्र कालवून लगदा करून खाल्ल्यासारखं वाटतं. पाण्याखाली चालणारी घड्याळ आली आहेत, पाण्याखाली. आमची घड्याळं 500 घनफूट पाण्याच्या खाली चालतात अशी ही मंडळी जाहिरात करतात. मला एक सांगा, 500 घनफूट पाण्याच्या खाली कोण तुम्हाला किती वाजले असं विचारायला येणार आहे. म्हणजे तुम्ही एवढ्या खोल पाण्यात पोहताय, हा, कोणीतरी बिन घड्याळवालं पोहत 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 तुमच्या जवळ येणार. तुम्ही नवसाचं घड्याळ त्याच्या पुढे धरणार की बघ मेल्या. हा, मग तो खुणेने तुम्हाला विचारणार, पाण्याच्या आत तू बोलणार कसं ना, खुणेने विचारणार किती वाजले. आणि मग घड्याळ बघून कपाळ बडवीत उशीर झाला अशी खूण करीत तो निघून जाणार. अरे एवढ्या खोल पाण्यात कशाला कोण मारायला जाईल. ते माणूस गेला तर मारायलाच जाईल. म्हणजे माणूस मेला तरी घड्याळ चालू, हृदयाची टिकटिक थांबली तरी घड्याळाची टिकटिक चालू. काही लोकांच्या घरात
मी स्टॉपवॉच पाहिले, स्टॉपवॉच घरात. काय करता स्टॉपवॉचचं घरात तुम्ही? आपले माधव मनोहर होते ना, ज्येष्ठ आणि बलदंड समीक्षक माधव मनोहर, त्यांनी घरामध्ये कासव पाळलं होतं घरात. त्यांच्याच बोक्यानं एक दिवशी ते फाडून खाल्लं. काय माहिती आहे का, माधवरावानं की नाही विविध परीक्षणातून नाटकांना फाडून खाताना त्या बोक्याने किलकिल्या डोळ्यांनी बघितला असता. तोच प्रयोग त्यांनी कासवावर केला. म्हणून हा तो बोका पुढे पुढे माधवरावांसारखा दिसायला लागला होता. कदाचित उलटा असू शकेल. माणूस घड्याळावर आयुष्य जगतो. घड्याळावर उठतो, घड्याळावर ऑफिसला जातो, घड्याळावर मास्टर साईन करतो, घड्याळावर ऑफिस सोडतो, घड्याळावर ट्रेन पकडतो, घड्याळावर घरी येतो, घड्याळावर टी व्ही लावतो, घड्याळावर टी व्ही बंद करतो, घड्याळावर झोपतो. एवढं करून शेवटी तो ऑफिसातून जेव्हा निवृत्त होतो ना, रिटायर होतो, तेव्हा सेंड ऑफ पार्टीत त्याला भेटवस्तू म्हणून काय देतात? घड्याळ. नाही, घड्याळचं जाऊ दे, पण एका बाबतीत आपला देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्हाला माहिती आहे का? नाही, लोकसंख्येच्या बाबतीत नाही, लोकसंख्येच्या बाबतीत नाही. तिथे आपण रनर्सअप ठरलो आहे. तिथे चीन आपल्याला भारी पडला आहे. लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे आणि सेवाभावी संस्थांतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. माझे प्रयोग हा त्यातलाच एक आहे की 2 तास माणसांना गुंतवून अडकवून ठेवायचं आणि कार्यरत होण्यापासून दूर ठेवायचं. त्यामुळे प्रयोग चालू असताना मध्येच एखादं जोडपं उठून गेलं ना की मला नर्वस व्हायला होतं. हा, ते एका बाबतीत भारताचा नंबर पहिला आहे. हा, कर्जबाजारी असण्याच्या, हात पसरून भीक मागण्याच्या बाबतीत आपला कोणी हात धरू शकत नाही. आणि धरला आपण दुसरा हात पसरून भीक मागू. उद्या आपले दोन्ही हात जरी मागे बांधून ठेवले तरी तोंड वेंगाडणं आपल्या हातात आहेत ना. मला वाटतं आपलं सरकार की नाही ॲटलास घेऊन बसतं आणि एखादा नवीन देश त्यात दिसला की नाही की त्याच्याकडे कर्ज मागायला धावत सुटतं. बरं, हे कर्ज कधी परत केल्याचं ऐकले? भारताने इमान इतबारे हे कर्ज परत केले असं कधी वाचल्याचं स्मरते तुम्हाला? मिसेस जोशींकडे मिसेस पोंक्षे विरजण लावण्यासाठी म्हणून एक चमचाभर दही किंवा वाटीच्या तळाशी एक ठिपकाभर ताक उसनं मागून आणतात. तेवढंच ते परत थोडीच करायचं असतं. तसं 1000 कोटी रुपयांचं क्षुल्लक कर्ज ते काय, आणि त्यात आठवणीने परत ते काय करायचं. तेव्हा महिना अखेरीस चण्याच्या डाळीचं पीठ मागण्यासाठी अर्धा वाटी शेजारी पाजारीचं तोंड वेंगडावं लागलं तर त्यात वैषम्य वाटण्यासारखं काही नाही आहे. आपला अख्खा देशच भीक मंगा आहे. मुळात परिस्थितीचं अवलोकन करण्यासाठी, म्हणजे दारिद्र्य डोळे भरून बघण्यासाठी वर्ल्ड बँकेची एक टीम भारतात येते. क्रिकेटची टीम येते ना तशी. आणि मग आपलं अख्खं मंत्रिमंडळ खादीचीच लक्तर घालून ॲल्युमिनियमच्या वाकलेल्या, पोचा आलेल्या, डाग पडलेल्या वाडग्यात एक शिळा, जुना, कडक झालेला, बुरशी आलेला पाव घेऊन असे बसतात. दिनवाणेपणे खात बसतात. ते दृश्य बघून त्या टीमला एवढा पाझर फुटतो की तात्काळ भारताला कर्ज सँक्शन होतं. मला कळत नाही ह्या टीममधला एखादा राखीव गडी माझ्या घरी का डोकावत नाही. ऐरावताच्या दिमाखात फिरणारे उंदीर, गस्त घालणाऱ्या पाली, राजहंसासारखी विहार करणारी झुरळं याच्या एका सुभग दर्शनाने तो इतका द्रवेल की तिथल्या तिथं किमान 1500 रुपयाचं कॅश लोन तो मला सँक्शन करील पेस्ट कंट्रोल करून घेण्यासाठी. पण तुम्हाला म्हणून मी एक सांगतो, हा, ते पैसे मी त्या गोष्टीसाठी वापरणार नाही. नाही, ही हसण्याची जी लोबसवाणी लखप तुम्ही आत्ता बघितलीत ना, ती विजया मेहतांकडनं घ्यायचा मी प्रयत्न करतो. नाही, अजून जमत नाही मला, पण प्रयत्न चालू आहेत. बरं, हे कर्ज मगाशी म्हटलं परत करायची काय आपल्याकडे पद्धत नाहीच आहे. काय होतं, शेतात विहीर खणण्यासाठी म्हणून सरकारकडून कर्ज घ्यायचं आणि विहिरीचा पत्ताच नाही, कारण मुळात शेताचाच पत्ता नाही. बैल विकत घेण्यासाठी म्हणून सरकारकडून कर्ज घ्यायचं आणि त्या पैशावरती मग दारवा ढोसा, लग्न करा, बाया नाचवा, पैसे उडवा. एखादा थर्ड रेट अधिकारी कर्तव्य बिर्तव्य असल्या बाबा आदमच्या जमान्यातील गोष्टींवर विश्वास ठेवणारा अधिकारी चौकशीला आलाच तर सरळ सांगून मोकळा व्हायचं. बैलच तो मेला, त्याला काय कळतंय?
आणि अगदीच अडून बसला की मेलेल्या बैलाचा सांगाडा दाखवा, तर तिकीट न मिळालेल्या एखाद्या माजी मंत्र्याकडे सरळ बोट दाखवायचं. बरं, यथावकाश सरकार सरसकट सगळ्यांना कर्जमाफी देतच. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, कुणाचा माल कुणाच्या खिशात पडे, वस्त्राच्या आत सारेच नागडे. नाही, वर्ल्ड बँकेच्या जीवावर मी एक गोष्ट करणार आहे. मी बाजारात जाऊन कापड आणून 2 अघळ पघळ ढगळ पायजमे शिवून घेणार आहे. नाही, किती दिवस असे दुसऱ्याचे मागून आणलेले कपडे घालायचे. मध्ये एकदा थिएटरात माझा प्रयोग चालू असताना मूळ कपड्यांचा मालक कपडे परत न्यायला आला. बरं नाही दिसत हो दिसायला. नाही, ते काही नाही, मी 2 धडके पायजमे शिवून घेणार आहे. हे रेडीमेडमध्ये अर्थ नाही, रेडीमेडमध्ये अजिबात अर्थ नाही. तुम्ही कितीही मोठे पायजमे घेतलेत तरी एका धुलाईनंतर ते पायजम्यासारखे कमी आणि चड्डीसारखे जास्त दिसायला लागतात. दादा कोणकेनं वगैरे ठीक आहे हो, पण आपल्याला कसं चालेल. हा पायजमाला एक खिसा हवा, एक खिसा हवा. काय आहे, काही पानपराग वगैरे ठेवायला बरा पडतो. आणि सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे तुम्ही कुठे गेलात तर हावरटासारखा सारखा प्रसाद मागणंही बरं दिसत नाही ना, आपला गुंडाळी करून खिशात ठेवायचा. गंमत काय माहिती का, 2 खिसे असतील ना पायजम्यांना तर वजनाने अख्खा पायजमा खाली घसरू शकतो. तांत्रिक अडचणी आहेत या. नाही, पायजम्याला नाडी मात्र लांब हवी, मस्ट. ही एक अत्यंत मस्ट गोष्ट नाही. कारण नाडीला राजापूरच्या गंगेसारखी ऐन वेळी गायब होण्याची घाणेरडी सवय असते. म्हणजे निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला म्हणून तो तुम्ही तत्परतेने धावत जाल तर हटकून नाडीला गाठ बसते. आज अचानक गाठ पडे. प्रत्येक पायजमा हा पहिरणाऱ्याला ललकारून सांगत असतो, गाठ आहे माझ्याशी. नाही, आणखी एक गोष्ट करणार, शेवटची, वर्ल्ड बँकेच्या जीवावर शेवटची गोष्ट. तो राणीच्या बागेत तो बिबळ्या वाघ आहे ना, तो तांबरलेल्या डोळ्यांनी बघतो, तो चंद्रशेखर सारखा. त्याच्या डोक्यावरनं मला फक्त एकदा हात फिरून यायचा, नुसता जरासा असा हात फिरून यायचा. तुम्ही म्हणाल वाघाच्या डोक्यावरून हात फिरवायला वर्ल्ड बँकेच्या कर्जाची काय गरज आहे. वा, वाघाने उद्या 50 जबड्यात धरला तर पुढचे 4-6 महिने रजा विदाऊट पे होणार नाही का. मला एक अर्थतज्ञ भेटला होता. आपल्या देशात फक्त तज्ज्ञच आहेत, साधी माणसं नाहीतच. जनता दलात जसे फक्त नेते आहेत, अनुयायी नाहीतच. त्यामुळे आपली लोकसंख्या वाढते असं जे म्हणतात ना, ते तेवढंसं बरोबर नाही आहे. आपली तज्ज्ञ संख्या वाढत असते. तर हा अर्थतज्ञ मला असं सांगत होता की भारतालाच नाही, जगातील प्रत्येक देशाला कर्ज आहे. इंग्लंड, जर्मनी, इटली, फ्रान्स म्हणाल त्या देशाला कर्ज आहे. अमेरिका हा एवढा श्रीमंत देश, पण त्याला देखील कर्ज आहे. म्हणजे अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत असा कर्जबाजारी देश आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, पेरू, आंबा, चिक्कू, फणस, अननस प्रत्येक देशाला कर्ज आहे. लाखो कोटी अब्जावधी डॉलर्स, रुपये, रियाल, रुबल, येन, फ्रँक्स, दिनार एवढं कर्ज आहे. मला तुम्ही सांगा, प्रत्येक देशाला जर एवढं कर्ज आहे तर ते कर्ज देतं कोण आणि कुठून. आणि मी गुरुवारी दत्ताच्या नावाने राजस्थान लॉटरीचं 5 रुपयाचं तिकीट घेण्यासाठी मित्राकडे 5 रुपये मागितले. तो नामुराद मला म्हणतो कसा, देत नाही जा, देत नाही जा. अरे, अंगावरची कवच कुंडलं काढून देणाऱ्या महारथी कर्णाच्या देशात तुम्ही जन्माला आलेला आहात आणि खनवटीचे 5 रुपये तुमच्याच्यानी सुटत नाहीत. आणि हायकोर्टाच्या बाहेर ती उफाड्याची केळेवाली बसते, तिला रोज गजरे विकत आणून द्यायला तुम्हाला कैसे असतात काय. आणि आमच्याकडे नसतात ना, आमच्याकडे नसतात. म्हणून तर आम्ही दुरून आशाभूतपणे बघतो केळ्यांकडे केळ्यांकडे. एकांतिया सखे तू निशब्द का रहावे, खानात सांग माझ्या सारे मला कळावे.
नसावे फुलांच्या भीती मनात थोडी. मी एक रूप भावे तू एक रूप भावे. मी एक रूप भावे तू एक रूप भावे. भेटीत सागराच्या का धन्यता नदीला. सर्वस्व तूच माझे सारे तुलाच द्यावे. हवे से सुख लाभू दे उदंड. हे गीत मिलनाचे तुम्ही असेच गावे. मी एक रूप भावे तू एक रूप भावे. मी एक रूप भावे एक रूप भावे. Bye.
आला गुरुदेवा जन्म आला गुरुदेवा जन्म आला इथेच सारा स्वदाच माला इथेच सारा स्वदाच माला गुरुदेवा जन्म आला 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 सारा सदाच माला अहो अटीतटीनं आणि ह्या चढावडीनं एकदम बांब फुटला. अहो अटीतटीनं चढावडीनं एकदम बांब फुटला. इश्काचा ह्या इश्काचा मदन बाण सुटला. बाई ग माझा मदन बाण सुटला. मदन बाण सुटला. बाई ग माझा मदन बाण सुटला. लाख पोपट एकच मैना. लाख पोपट एकच मैना. भल्या भल्यांची झाली दैना. भल्या भल्यांची झाली दैना. सैरा वैरा पिसाट सारी अग बाई 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 बाई. सैरा वैरा पिसाट सारी धीर कुणा कुटला. अग बाई ग धीर कुणा ग कुटला. ह्या इश्काचा इश्काचा मदन बाण सुटला. बाई ग माझा मदन बाण सुटला. मदन बाण सुटला. बाई ग माझा मदन बाण सुटला. शिनकाराच्या झाडावरती फळ बहराला आली भरती. शिनकाराच्या झाडावरती फळ बहराला आली भरती. इकडं चुटकी तिकडं मिटकी वै 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 वै. इकडं चुटकी तिकडं मिटकी इशारा हो पटला. अग बाई ग इशारा हो ग पटला. इश्काचा ह्या इश्काचा हाय हाय इश्काचा मदन बाण सुटला. बाई ग माझा मदन बाण सुटला. मदन बाण सुटला. बाई ग माझा मदन बाण सुटला. गोंधळ झाला गडबड झाली. गोंधळ झाला गडबड गडबड झाली. ओ भल्या पहाटे सुदबुद आले. भल्या पहाटे सुदबुद आली. जायबंदी मी झाले कशी ग होय 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 होय. जायबंदी मी झाले कशी ग ठेवा कोणी लुटला. अग बाई ग ठेवा कोणी ग लुटला. ह्या इश्काचा ह्या इश्काचा ह्या इश्काचा मदन बाण सुटला. बाय 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 माझा मदन बाण सुटला. मदन बाण
मावशी